चला, जास्त दिवस कोथिंबीर टिकून राहण्यासाठी ना एक टिप्स सांगणार आहे. आता बाजारातून आपण कोथिंबीर घेताना ना नेहमी चांगली बघून घ्यायची, म्हणजे ओली नसावी. आता ती आणल्यानंतर आहे ना आपल्याला साफ करून घ्यायची, पिवळी वगैरे पानं अजिबात नाही घ्यायची. आता इथे बघा, साफ करून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना एक स्टीलचा डबा घ्यायचा आहे. डबा स्वच्छ असावा, कोरडा वगैरे ओला नसावा. त्याच्यामध्ये ना कॉटनचा कपडा घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर ठेवून घ्यायची. आणि कोथिंबीर ठेवल्यानंतर आहे ना कापडाने परत झाकून घ्यायची आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. 8 ते 10 दिवस आरामात टिकते. त्याच्यानंतर इथे बघा, माझ्याकडे ना 2 साड्या या तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करूया. आणि इथे ना त्या छान अशा भरलेल्या आहे, बघू शकता, आणि सुंदर आहे. ग्रीन कलर आहे आणि त्याच्यानंतर आहे ना ब्लाऊज पीस पण सुंदर आहे, पाठीमागच्या भागाला डिझाईन आहे. त्याच्यानंतर ही दुसरी कॉपी कलरची साडी, ती पण छान भरलेली बघू शकता. आणि ती पण आहे ना हे बघा, तिच्यावरचं पण ब्लाऊज शिवायचं आहे. आणि ह्या साडीमध्ये ना ब्लाऊज पीसला आहे ना छान अशी बॉर्डर दिलेली आहे, म्हणजे आपण ती हाताला वापरू शकतो. आणि त्याच्यानंतर आहे ना ह्या दोन्ही साड्या मी शिवणार आहे आणि मुलगी पण वापरेल आणि मी पण वापरेल. चला, त्याच्यानंतर आहे ना मी नेहमी व्हिडिओमधून सांगत असते की माझे तांदूळ गहू घरचेच असतात. आता इथे बघा, तुमच्यासमोरच मी गोणी फोडलेली आहे, बघू शकता. सीलबंद केलेलं असतं हे कंपनीवाल्याने. आणि इथे ना आम्ही काय करतो, आमच्याकडे तांदूळ भरपूर होतो आणि इंद्रायणी तांदूळ असतो माझा नेहमी घरचाच. आणि आम्ही जास्त करून आहे ना, आमच्या घरी गाई म्हशी आहेत, आम्ही जास्त करून शेणखतच वापरतो भरपूर असं शेताला. आम्ही शेणखत विकत नाही दुसऱ्याला, आम्ही शेतामध्येच टाकतो. आणि त्याच्यामुळे मग इथे बघा, आता चला, आता इथे ना ही 25 किलोची गोणी आहे. आता ती आहे ना आम्ही काय करतो, एक खट्टी पूर्ण असं म्हणजे सगळा भात आहे ना टेम्पोमध्ये काढायला नेतो मिलमध्ये. आणि तिकडनं आल्यानंतर आहे ना म्हणजे काही 20 किलोचे, 25 किलोचे, 30 किलोचे असे कट्टे आम्ही करत असतो. आणि ज्यांना पाहिजे तसे आम्ही देत असतो. आता गावाला पण असेच केलेले असतात, म्हणजे उचलायच्या सोयीना पण, आणि मी इकडे पण घेऊन येते ना, तर असेच आणते मग. आणि मग ज्यांना पाहिजे त्यांना आम्ही असं देत असतो. आता कोणी 1-2 क्विंटल पण घेतात. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा, चला, आता कोणाला 5 किलो, 10 किलो, 20 किलो असे पाहिजे, तर मग ह्या पद्धतीने माझ्याकडे 1 किलोचं माप आहे. आता मी असे पण मोजून देते. आणि त्याच्यानंतर इथे बघा, नेहमी आमचा आहे ना तांदूळ म्हणजे हा आहे ना घरचाच असतो. पहिले आम्ही गिरणीत काढायचो, पण गिरणीत जास्त तुकडा होतो म्हणून आता आम्ही काय करतो, बाहेर नेऊन मिलमध्येच काढतो.